शरद पवारांनी अमित शहांना तडीपारीची आठवण करून दिल्यानंतर भाजपने पवारांना प्रत्युत्तर दिले। विनोद तावडेंनी ती जबाबदारी कशी उचलली ते पाहूया। एकीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण कोळून प्यायलेले शरद पवार, तर दुसरीकडे राजकारणातले चाणक्य अशी ख्याती असलेले अमित शहा। या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांपैकी कुणाचं राजकारण सर्वाधिक नैतिक आणि कुणाचं अनैतिक, हा प्रश्न आम्ही विचारत नाही आहोत, तर या दोन्ही नेत्यांनीच एकमेकांवर टीका टिप्पणी करतानाच हा मुद्दा जन्माला घातलाय। शरद पवारांचं दगाफटक्याचं राजकारण असतं असा आरोप अमित शहांनी केलाय, तर त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी अमित शहांवर केलेल्या तडीपारीच्या कारवाईची आठवण केली। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। अनेकांची नाव सांगता येतील की गुजरातने उत्तम प्रशासन देशाला दिले। त्यांची नावं मी आता आपण सगळ्यांना सांगितली। यांचे एक वैशिष्ट्य होतं, यापैकी कुणालाही त्यांच्या राज्याचा कधी तडीपार केलं गेलं। आता शरद पवारांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी भाजपनं विनोद तावडेंच्या खांद्यावर सोपवलेली दिसतेय। शरद पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टर वारी घडवल्याचा आरोप विनोद तावडेंनी केला। तसंच सोहराबुद्दीन एन्काउंटर हे देशभक्तीचं लक्षण असल्याचंही तावडे म्हणाले। पवार साहेब, हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। लोकांना देशभक्ती काय, देशासाठी कोण काय करतं हे नीट कळतं। त्यामुळे अनावश्यक एखादी बोचरी टीका झाली असेल तर खिलाडू वृत्तीने ते मान्य केली पाहिजे, पण असं चुकीचं विधान किमान आपण करू नये असं मला वाटतं। जी अमित भाईंनी आपल्या टीका केली की 1978ला पहिली गद्दारी आपण केली, ते तर वास्तव आहे। आपल्या काळात दाऊद फोपावला, हेही वास्तव आहे। आणि देशद्रोही सोहराबुद्दीनच्या प्रकरणामध्ये तडीपारी झाली, हे तर खरं देशभक्ती आहे। शरद पवारांच्या टीकेला उत्तर देताना विनोद तावडेंनी सावरकरांच्या जन्मठेपेचा उल्लेख केलाय। काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्या बाबतीतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केलं असतं का? श्रद्धेय अटलजी, अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते। नंतरच्या काळात मंत्री आणि पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयी देखील हेच म्हटलं असतं का? हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितलं पाहिजे। ज्या शरद पवारांवर अमित शहांनी दगाफटक्याच्या राजकारणाचे आरोप केले, त्या शरद पवारांना मोदींनी राजकीय गुरुच्या पंक्तीत बसवलंय, तर उत्तरादाखल शरद पवारांनी अमित शहांवर हल्लाबोल केला खरा, मात्र त्यांच्याच संघाच्या कार्यपद्धतीचं पवार तोंड भरून कौतुक करतात। त्यामुळे फक्त भाषणं गाजवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठीच नेत्यांकडून आरोपांच्या तोफा डागल्या जातात का? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।